आज आम्ही आलो आहे मम्मी तर आम्ही आलो आहे हृदयांचा क्लासचा फेअरवेल आहे, तर त्यासाठी मस्त आज प्रोग्राम आहे. 26 जून आहे आणि मस्तपैकी असा प्रोग्राम मॅमने प्लॅन केला आहे. तर तुम्हाला पुढे दाखवू काय काय होतं. ॲक्च्युली माहीत नाही व्हिडिओ कसा येतो, कारण माझा मोबाईल नाही आहे, तो आईच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे. हां, त्यामुळे बघू, पण होईलच क्लिअरिटी चांगली. सगळे जाताना मी पूलकडे नेतोय. छोटं आहे, स्विमिंग तर नाही आहे, काय बोलतात ते असे फव्वारे उडता असंच काहीतरी इथं तुम्हाला दिसेलच. मला माहीत नाही दिसतंय का, असा फसफस केला ना पापा 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 तेव्हा 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 तर इकडे शूट चालू आहे आणि इकडे अपूर्वा मॅम आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे, तुम्हाला मगाशी कळलंच असेल. आणि तेवढ्यात लाईट गेली आणि किती सुंदर झाले. वाव 6 7 चालू आहे. गॉड इज विथ अस. आज लाईट जाणारच होती. आम्ही ॲक्च्युली आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी अपूर्वा मॅमना विनंती करतोय की इथे येऊन तुम्ही नटराजाची पूजा करून दीपप्रज्वलन करून सुरुवात करूया. मॅम उठल्यावरच लाईट आली. मॅम उठल्यावरच लाईट आली. 2.5 सेकंड लेट. हा व्हिडिओ ब्लॉग सगळ्यात सिनियर कोण आहे असं वाटतं की माझं वय सगळ्यात जास्त असेल असं कोण आहे? सरोजताई की आजी? आजी या. येस. येस मॅम. हॅलो. हे आमचे मॅम. तर मला काय वाटतं थोडीशी आपले बसलेले जे ऑडियन्स आहे तर त्यांना थोडीशी रॅन्डम क्वेश्चन विचारले. थोडं त्यांना बघू आपल्या सिनेमाचे तर किती नॉलेज आहे आणि ते किती हुशार आहे सिनेमाचे. एकदम सिम्पल पासून. तर हृदयांश परफॉर्म करतोय एक छोटंसं ऑडिशन, तर बघूया कसं करतो ते. पैसे द्या. मला खूप कष्ट करायचे, माझ्या आईचे स्वप्न करायचे.
ठीक आहे. काय करू फक्त 15 रुपये आले आणि 2 पेन विकले काय करू आता माझे छोटे छोटे भाऊ बहिणी आहेत त्यांना शिक्षण द्यायचे नाही मी करेल कष्ट मी खूप मोठा होईल ठीक आहे, तुझ्याकडे आम्ही घेऊ ना. खूप छान परफॉर्मन्स आहे, खूप मस्त. छान. मग पाहिलं का आमच्या ऑफलाईन ऑफलाईन करतोय. चल मला दाखवूया डान्सची वेगळी करून. कॅमेरा अँगल शिकले खूप मजा आली असं वाटतं की परत यायला पाहिजे नाही तो खूप भारी वाटलं आणि असं वाटतं की 5 जण केला आणि आजच आपण चाललो असं वाटतंय ऑनलाईन पण भारी होतं अजून ऑफलाईन पण खूप मजा आली मॅमने कधीतरी गेम्स पण घेतले म्हणून हा क्लास खूप भारी होता बेस्ट क्लास थँक्यू
कसं बोल, ब्लॉगसाठी घ्यायचं आहे ना? ब्लॉगसाठी घ्यायचंय का? हो. मग कसं करणार? तू येणार का माझ्याकडे? तू बोलणार का डायरेक्ट? चल काय बोलणार? मी बसू का? हे आमचे मॅम. नीट, हा, नीट. sorry, ही आमची ma'am. नाही नाही असं नाही बोलणार. या आमचं. असंच कर. हा सॉरी, ही आमची ma'am. पण जास्त लोक बघतील ना तुझं ब्लॉग. बोल. हे आमचे मॅम. या आमच्या मॅम. तर या आमच्या मॅम. त्याचं ब्लॉग चालू आहे. थांब ना जरा. ह्या आमच्या मॅम आहे, यांनी खूप भारी शिकवलं आणि मजा आली. खूप मजा आली ना? मॅमसाठी काय बोलशील अजून? आजचा प्रोग्राम कसा वाटला? बेस्ट क्लास. हो. आणि आजचा प्रोग्राम कसा वाटला? भारी होता ना? जेवण? मी तुम्हाला 200 रुपये ठरवले होते हे बोलण्याचं. स्माइल नाही केली तर मग मी 100 रुपये देणार. कट 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 ना. पैसे कट. चालतील ना? मजा आली तुला क्लासमध्ये? ऑडिशन कसं द्यायचं कळाले? काय काय शिकलं सांग? नाही, खरंच खूप छान मॅमने क्लास घेतला. ॲक्च्युली मोबाईल नव्हता त्यामुळे जसं शूट झालं तसं केलेलं आहे मी. पण आता मी सांगते की अपूर्वा मॅमचा क्लास जवळजवळ आम्ही 6 महिने म्हणजे 5च महिने झाला आहे. पण त्या 5 महिन्यामध्ये 5 वर्षाचं शिकलेलं आहे हृदयांश. खरंच खूप छान. आणि आजचा प्रोग्राम पण आउटस्टँडिंग होता ना हृदयांश? आणि हृदयांशमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. आणि संडे म्हटलं ना की त्याला असं होऊन जायचं की येस आज मला जायचं आहे. म्हणजे गावालाही असू ना तरी तो नाही मला ऑनलाईन क्लास करायचा असं होतं. आणि तो तुम्हाला खूप मिस करणार, कारण सकाळीच चालू होतं की आता क्लास बंद ना मम्मा. म्हटलं हो. म्हटलं जेव्हाही वाटलं ना की आपण जाऊया मॅमला भेटायला. तुझाच आहे, तुम्ही माझेच आहात. हां. कधी क्लासला येऊ शकता. खूप छान. थँक्यू. त्याच्या यूट्यूबच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. तर प्रोग्राम झाला आणि आम्ही निघालो आता. तर प्रोग्राम हा खूप छान होता. डिनरही खूप छान होतं. खूप मज्जा आली. मुलांनीही खूप मस्त एन्जॉय केलं. आणि हृदयांचा परफॉर्मन्स खूप छान झाला. सर्वांनीच खूप छान परफॉर्मन्स केले. पण वेळेअभावी मला एवढं सर्वांचंच घेता नाही आलं, म्हणून मी ट्रॉफी सर्वांचं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हृदयांशला ब्राउनी खायची होती त्यामुळे आम्ही इथे कॉलेज रोडला आलो. तर मॅमच्या क्लासेस म्हणजे मॅमच्या ॲक्टिंग क्लासेसबद्दल म्हणजे A3 बद्दल तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी देणारच आहे, मॅमचा नंबरही देणार. तर जर कोणाला खरंच इच्छा असेल ॲक्टिंगची, आपल्या मुलांना ॲक्टिंग लावायचं असेल तर तुम्ही नक्की अपूर्वा मॅमला कॉन्टॅक्ट करा. खरंच खूप छान क्लास आहे. आणि ॲक्टिंगच्या क्लासेसपेक्षाही मॅम अदर ॲक्टिव्हिटी पण घेतात आणि त्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट पण होते. तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅमला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर थँक्यू सो मच.